राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. शेवभाजीसाठी लागणारे आपण साहित्य बघूया. इथे मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, बारीक कोथिंबीरीचे काप करून घेतलेले आहेत. खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत. इथे उभा चिरून कांदा घेतलेला आहे आणि हे टोमॅटो घेतलेले आहे. बाजूला शेव घेतलेली आहे. इथे बारीक एक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, मोहरी, गरम मसाला, हिंग, हळदी पावडर, नमक, लाल तिखट घेतलेला आहे. आता आपण इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये. त्यामध्ये आपण सगळे साहित्य घालणार आहोत. आता ते थोडंसं फ्राय झालं ना, मग त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं नमक ॲड केलेलं आहे त्यामध्ये. तर टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. आता हे आपण असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि 10 मिनिट आता बाजूला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याची आपण पेस्ट काढून घेणार आहोत. अशा प्रकारे मी पेस्ट काढून घेतलेली आहे. आता इकडे कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी फोडणीसाठी घातलेले आहेत. एक बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे, तो पण आपण यामध्ये ॲड केलेला आहे. आपला कांदा हा सोनेरी कलर येईपर्यंत बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली शेवभाजी केल्यानंतर खूप टेस्टी लागते. त्यामध्ये थोडंसं हिंग ॲड केलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ॲड केलेला आहे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं नमक ॲड करणार आहोत. सगळं मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटोमध्ये नमक टाकला की आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात. आता यावर 1-2 मिनिट ताट आपण झाकून ठेवणार आहोत. ताट झाकल्याने आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट झालेले दिसतात. त्यामुळे आता आपण ह्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत. लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर आणि लगेच मी यामध्ये धनिया ॲड करणार आहे. इथे आपली कोथिंबीर ॲड केली की आपल्या भाजीला टेस्ट चांगली येते. आता 1-2 मिनिट मसाले आपल्या बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले मसाले फ्राय झालेले आहेत. आपण आता पेस्ट केली आहे ना, ते आपण ॲड करणार आहोत. बघू शकता मी इथं पेस्ट ॲड केली आहे आणि आपली 2-3 मिनिट पेस्ट मी बारीक गॅसवर फ्राय करून घेतली आहे. त्यामध्ये नंतर थोडंसं गरम पाणी ॲड करत करत आपण जेवढे आपल्या भाजीची क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी मी ॲड केलेलं आहे. एक उकळी आणली की आपल्याला त्याच्यात शेव ॲड करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपल्याला जास्त वेळ उकळून घ्यायचं नाही, त्यामुळे आपली शेव गाळ होते त्यामध्ये. आणि इथे मी बारीक शेव करून थोडीशी घेतली आहे, त्यामुळे आपल्या भाजीचं थिकनेस चांगला येतो. बघू शकता अशा प्रकारे आपली शेवभाजी झालेली आहे. आता मी कोथिंबीर पेरून घेत आहे. अशा प्रकारे आपली शेवभाजी रेडी झाली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.